तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या न्यू व्लॉग मध्ये. आणि मी आशा करतो तुम्हाला फर्स्ट व्लॉग माझा नक्कीच आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर राजांनो प्लीज खाली जे बेल आयकॉन आहे ना ते क्लिक करा. ओके, सबस्क्राईब करा चॅनलला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कंटेंट पोहोचवा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा ते जे बेल आयकॉन परत एकदा मी पुन्हा बोलतोय ते प्रेस करा, म्हणजे मी जे काय कंटेंट अपलोड करेल ना लगेच तुम्हाला कळेल, म्हणजे बघाल, तुम्ही खुश व्हाल आणि आपलं हे नातं असंच आपण कंटिन्यू ठेवू. सो आता ॲक्च्युली मी चाललो आहे माझ्या मित्राबरोबर. सो माझ्या मित्राच्या भावानी एक नवीन गाडी बुक केलेली आहे. सो त्या गाडीचं आम्हाला PDI करायचं आहे. सो बेसिकली जर तुम्हाला माहीत नसेल तर PDI म्हणजे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन असतं. आणि PDI मध्ये ॲक्च्युली जी नवीन गाडी असते ती आल्यानंतर आपल्याला जे डीलर्स असतात ते आपल्याला गाडी दाखवतात की गाडी अनटच्ड आहे, काय बोलतो ना आपण, यूज नाही आहे, कुठे डेंटिंग पेंटिंग केलेली नाही आहे. सो या सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतात. सो म्हणूनच ते फार इम्पॉर्टंट असतं. सो आता आपला मित्र आलेला आहे. सो आपण त्या मित्राला भेटूया. ती गाडी ती उभी आहे. सो आहे अंकित खोत. भाई साहब, गाडी अटकली आहे कारण एवढी चिटकवली आहे बाजूला दिली. कारण त्याचं रिझन सांगतो तुम्हाला, तुम्ही पण असं चूक करू नका. अरे एक मिनिट तुम्हाला सांगतो, हिने एवढी बाजूला लावली आहे गाडी. एक मिनिट आता तुम्हाला एक गंमत दाखवतो मी. आता रिझन तुम्हाला सांगतो मी याचं का. सो कोणीही व्यक्ती असेल जो इथे बसेल समजा, ओके, त्यामुळे तो दरवाजा त्या साईडला झुकला जाणारच आहे. सो एवढी चिटकून लावायची नाही कधी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. अरे पण डोकं पाहिजे ना, उघडतोय बाहेरून तर घासते का नाही सांगायला. पण गोष्ट घासण्याची नाहीये हायवेला आहे मी, आई कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. बाजूने बाईक वाले जात आहेत आणि 2-3 जण असे गेले तिकडून हात दाखवून मला, तर मी साईडला दाबले. अजून साईडला दाबले, तू आलाय, तू सांगशील अरे घासते गाडी, थोडं पुढे घे. आता मी तुम्हाला सांगतो, थरकन ओढली भाई. नाही मी तुम्हाला सांगतो की ते दरवाजा ओपन झाला ना तेव्हा ती घासली नव्हती. आता इथे कोणी बसेल ना तरी ती थोडीशी झुकली जाणार त्या साईडला, म्हणून तो दरवाजा इथे चिटकला. आता जर तुम्ही बघाल ना तर परत एकदा दाखवतो मी तुम्हाला. आता एक मिनिट, अरे Few moments later. लेट झाले. एक मिनिट. नेक्स्ट वन घेऊन ये, मग करून हे बघा, आता इथे हे टच होणार, पण आता समजा मी उतरलो, ठीक आहे, कोणी उतरलं आणि जर हे सेम दरवाजा इथे लावली गाडी, उतरताना तेवढा सेन्स असतो. मी बघतोय, मी दाबली तिथे काचत दिसतंय नाही भावा, इथे बसल्यामुळे ती गाडी सीट बेल्ट लाव, ज्ञान नको फिलिप्स. काय आता काय म्हणत, जाऊ दे. असो, त्यांच्या गाडीचे स्वतः चालू गाडीचे बोनेट ओपन होतो आणि आम्हाला सांगतो. तो बोनेट ओपन व्हायचा किस्सा फार भयानक आहे, बेल्ट लावचं भयानक आहे. तिथे आपण न केलेलं बरं. पण असो, आता आपण चाललोय गाडीची PDI करायची, बरोबर ना? PDI करायची गाडीची, जसं मी तुम्हाला म्हणालो. सो मला त्याचं मी मिनिंग पण सांगितलं PDIचं काय असतं, प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन. सो चला थेट जाऊ आपण, डायरेक्ट मीरा रोडला जातोय. कारण भावाचे जे भाऊ आहेत ते बिग शॉट माणूस आहेत एकदम. त्याला खूप लांब पासून त्यांनी बुकिंग केलेली आहे. ते राहतात ऍक्च्युली कुठे, कुडाळच्या खवणे गाव. खूप भारी गाव आहे भावांनो, एकदा तरी जाऊन या खवण्याला. इतके सुंदर लोक आहेत तिथले आणि एवढे सुंदर बीचेस आहेत. ओके, आणि तिथलं एक खूप अनटच बीच आहे. कोणता रे, बटरफ्लाय नाही, नको सांगू. अच्छा, अरे पण ते लोकांना माहिती आहे ऍक्च्युली. बरं ठीक आहे, बट एक व्हर्जन बीच आहे, एवढा सुंदर आहे तो. 200 लोक बघणार, त्यातले 130 लोक जाणार त्याच्यात, तर कशाला होतच ना. बरं ठीक आहे, पण तुम्ही स्वतः हिंटा कधी गेलेत तर तुम्हाला तो मिळून पण जाईल. थोडं मेहनत करावं लागेल, पण खूप सुंदर गाव आहे ह्याचं. सो तिथले जे यांचे बंधू आहेत त्या बंधूंनी गाडी बुक केली तर डायरेक्ट मीरा रोडमध्ये. सो बघा कनेक्शन कसं भाजीवाला आहे एकदम. सो चला बघू, आपण भेटू थोड्या वेळात. तो पण ड्राईव्ह एन्जॉय करा. भाऊ आपला खूप हार्ड ड्रायव्हर आहे, ठीक आहे, हेवी ड्रायव्हर आहे एकदम. खतरनाक ड्राईव्ह करतो ड्रायव्हर आहे हा, हेवी आहे. One eternity later. आता आम्ही पोहोचलोय मीरा रोडला. आम्ही शोरूम कडे जाऊ आता.
तिथे पार्किंग नव्हती, मग थोडंसं काही अंतरावरती आम्हाला यायला लागलं. तर इथे फायनली पार्किंग मिळालेली आहे. भावाची पण Hyundaiचीच गाडी आहे. Hyundaiची एक्सेंट, येस एक्सेंट गाडी आहे. छान गाडी आहे, छान गाडी आहे. So ही गाडी पण घेताना आम्ही गेलो होतो एकत्र, सेकंड हँड गाडी घेतली होती तरी, आणि एकदम फुल जेम्स बॉन्ड म्हणून आलाय हा. जस्ट म्हणजे अंबानी सारखा असं जाणार, एंटर करणार, गाडी घेणार आणि निघणार बाहेर. खाली आणणार आहेत ते एक्झिक्युटिव्ह आहेत ते. सो आपण गाडी चेक करू. बेसिक गोष्टी असतात, जसं हेडलाईट्स वगैरे चेक करायचे असतात PDI मध्ये, किलोमीटर्स किती चालली आहे. डीलर्स गाडी इथे आणतात शोरूमला. ओके, सो त्याचं अराउंड समवेअर एक 20-25 किलोमीटरचं असं काहीतरी असतं. त्याच्या अंडर असेल तर ते चेक करायचं, किलोमीटर जास्त तर चालली नाही ना, 50 किलोमीटरच्या जास्त तर नाही चालली आहे ना गाडी, हे चेक करायचं. इलेक्ट्रिकल फंक्शन्स सगळे चालू आहेत ना व्यवस्थित, इन्फोटेनमेंट सिस्टम वगैरे सगळं चालू आहे ना, हे चेक करायचं असतं. ओके, तुमचं चेसिस नंबर मॅच होतोय का इनवॉइस बरोबर, ते चेक करायचं असतं. सो ह्या गोष्टी आता आपण बघू. गाडीचं पूर्ण एक टूर घेऊ, कशी गाडी ती पण तुम्हाला दाखवतो. हो, ही गाडी आहे, तुम्ही माझ्या कॅमेरामध्ये बघत असाल. आहे, छान कलर आहे गाडीचा. किती किलोमीटर चालले? ओके, एक मिनिट दाखवतो तुम्हाला, दिसतंय इथे. सो जसं तुम्ही बघितलं तिथे 21 किलोमीटर चालली आहे गाडी, म्हणजेच की ही गाडी जी आहे ती विदिन द लिमिट चाललेली आहे. मला समजा तो विन नंबर चेक करायचा असेल गाडीचा, सो एक विंडोमध्ये एक चांगला त्या लोकांनी दिलं की त्या लोकांनी बाहेरच टुवर्ड्स रिअर विंडो राईट साईडला. आता आपण हेडलाईट्स चेक करूया. हे खालचे हेडलाईट्स दिसतात तुम्हाला, ऑन आहेत आणि खाली फॉग लॅम्प्स पण चालू आहे. इंडिकेटर चालू आहे राईटचा आणि लेफ्टचा. पण चालू आहे व्यवस्थित. ओके, ब्रेक मार, ब्रेक. ब्रेक पण चालू आहे, ब्रेक लाईट्स पण दिसत आहेत. आता आमच्यावर खूप मोठा जोक झाला. आम्ही गाडी संपूर्ण चेक केली, त्याचा विन नंबर चेक केला, टायर चेक केले, इलेक्ट्रिकल सगळं व्यवस्थित चालत आहेत ना ते चेक केलं. आणि त्यानंतर जर एक्झिक्युटिव्ह आला, आम्ही त्याला म्हणालो की झालं आहे म्हणून, तर तो म्हणतो आम्हाला की मैं पहली बार देख रहा हूँ. तो आम्ही विचारलं क्या, तो म्हणतो की रजिस्ट्रेशन होने के बाद पहले बार कोई तो गाडी ऐसा PDI कर रहा है. तर आम्ही एकदम शॉक झालो. म्हणजे तो म्हणाला की ऑलरेडी रजिस्ट्रेशन होऊ चुका आहे गाडी का. तर आमचं एकदम तिथे असं काय बोलत ना, आम्ही फसलो तिथे, कारण आम्हाला स्वतःलाच माहित नव्हतं की गाडी ऑलरेडी रजिस्टर्ड आहे. कारण PDI जे असतं ना ते रजिस्ट्रेशनच्या आधी करायचं असतं, बरोबर ना अंकित? कसं वाटतंय? पण एनिविच गाडी चांगली आहे. PDIची पण गरज होती मला असं वाटतं, कारण Hyundaiच्या गाड्या चांगल्याच असतात. असं कधीतरी एकदा असं होतो प्रॉब्लेम्स, पण ठीक आहे. पण लग्न झाल्यावरती आम्ही बायोडेटा चेक करत होतो. लग्न झाल्यानंतर आम्ही बायोडेटा चेक केला, असं प्रकारचं घडलंय इथे. पण ठीक आहे, एनिवे गाडी छान आहे, मस्त आहे. सो आता आम्ही खायला जाऊ कुठेतरी, आम्ही भूक लागली खतरनाक एकदम. दुपारचे 2 वाजायला आलेत आता. ओके, चलो भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळ. बाय. आमचं पेट पूजा झालेली आहे, भरपूर खाल्लंय. वेलकम फास्ट फूड आहे आकुर्लीमध्ये, कांदिवलीला. आकुर्ली मेट्रो स्टेशन पासून फक्त 5 मिनिटावरती आहे. सो आम्हाला दोघांनाही खूप जास्त भूक लागली होती, तर इथे म्हटलं एक फास्ट फूड कॉर्नरला जाऊन काहीतरी खाऊन घेऊ. कसं होतं भाई? दोघांना नाही भारी होतं भाई. आम्ही शेवपुरी, दहीपुरी आणि पिझ्झा दोघांनी शेअर करून खाल्ला. मस्त होतं. हेल्दी फॅमिली.
आता आठवून घेऊ आपण. इथून मला एक दुसऱ्या कामासाठी जायचं आहे. दादरला भेटू आपण. दादरला तुम्हाला आम्ही भेटतो. एक नाटक बघायला जायचं आहे. आपल्या मित्राचं नाटक आहे. नाटकाचं नाव आहे बनवा बनवी. तर बघूया आता आपला मित्र ऋषभ मोरे कसा बनवा बनवी करतो. प्रचंड 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 गरमी आहे. लिटरली म्हणजे पागल व्हायला होते. इतकी खतरनाक गरमी आहे. सो जे आपण ऑलरेडी सांगून ठेवले होते ओके बनवा बनवी या नाटकाचे. तर बघूया नाटक कसं होते. खूप गाजतोय सध्या नाटक. आणि आपला मित्र ऋषभ मोरे तो एक मोठी भूमिका यामध्ये सादर करत आहे. सो बघूया आपण त्याचा परफॉर्मन्स आणि इतर कलाकारांचा पण. सो लेट्स सपोर्ट देम ओके. आणि टिल देन माझे एक रिलेटिव्स पण येत आहेत. सो ते पण जॉईन होतील. आणि मी आता आज जातो. तुम्ही थांबा ठीक आहे. आतला माहोल पण मी तुम्हाला दाखवेन. नाटक संपलंय आणि खूप छान नाटक होतं ॲक्च्युली ऋषभचं. सर्व कलाकारांनी खूप सुंदर काम केलं होतं. तर आता मी आणि हा माझा मामा आहे स्वप्नील आंबरे. तो VFX सुपरवायझर आहे आणि बरेच हॉलिवूड आणि बॉलिवूड मूवीजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचा रिसेंट मूवी राजा शिवाजी होता रितेश देशमुख सरांचा. त्यामध्ये त्यांनी ॲज अ VFX सुपरवायझर काम केलेलं आहे. सो आम्ही दोघंच आलो होतो नाटक बघायला ऋषभचं बनवा बनवी अगेन. खूप छान नाटक. मिक्स ऑफ ऑल इमोशन्स. सगळ्या गोष्टी छान आपल्याला एक्सपिरियन्स होतात ते नाटक बघून. आणि आता मी आलो आहे तृप्तीमध्ये. तृप्ती हॉटेल जे आहे दादरमध्ये खूप फेमस हॉटेल आहे. आणि मराठमोळ्या डिशेस खूप सुंदर मिळतात. तर तुम्ही जर कधी नसाल आलात तर नक्की या. आणि आता तुम्ही जर कोथिंबीर वडी, मिसळ पाव, थालीपीठ एकदम मस्त छानपैकी आम्ही ऑर्डर केली. नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे. आणि आता दादरला आहे म्हटलं होती मठात येणं हे भागच आहे. सो मी आता स्वामींच्या मठात येत आहे दादरला जे आहे. सध्या आरती चालू आहे. तर मला असं वाटतं की थांबावं लागेल बाहेर. मॉर्निंग गाईज. सो सॉरी काल माझा ॲक्च्युली मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मला पुढे ब्लॉग करता आला नाही. आणि इथे आमच्याकडे माझी क्युटी पाय बहीण आली आहे. तिचं नाव प्रियल आहे. आणि दिसते ती सोबो पण आहे पेनची. फार लांबची आहे ती. तर तिला ॲक्च्युली आता आम्ही एक टास्क दिलं आहे खोबरं किसायचं ओके. तर आता अर्धा तास झाला आहे आणि फक्त चिमूटवर खोबरं किसून झालेलं आहे. दाखव ना जरा. दाखव तरी. हे अर्धा तासापासून अर्धा तास खूप जास्त होतो एवढंस. मी किसत नाही. समजेल. हिची मराठी खूप भारी आहे. हिंदी मराठी खूप छान बोलते ती. आणि ती ॲक्च्युली साऊथ बॉम्बेमध्ये वाढलेली आहे. त्याच्यामध्ये तिचं मराठी जरा कच्चं आहे. हिंदी छान आहे. आणि इंग्लिश तर खूप सुंदरच आहे असं. तर आता बघू. आता मला असं वाटतं जेवण आम्हाला 4-5 वाजता मिळेल आज संध्याकाळी. कारण मित्रांनो आजचा व्लॉग हा इथेच संपतोय. आणि खरंच खूप धमाल आली आहे या 2 दिवसामध्ये. जसं मी तुम्हाला म्हणालो काल नाटक पाहिलं होतं आणि काही बाकीची गोष्टी पण होते. आणि आता इथेच ब्लॉग संपायला आलेला आहे. परंतु त्याच्या आधी तुम्हाला मला एक धमाल दाखवायची आहे. कारण माझ्या घरी सध्या आता माझे सगळे क्लोज रिलेटिव्ह जमलेले आहेत. आणि त्याचं निमित्त तुम्हाला मी सांगतो.
माझी बहीण, तिचं आता हल्लीच लग्न झालं आहे आणि तिचं लग्न उत्तराखंडला झालं होतं. सो माझी बहीण याची पुण्याला राहते. सो तिच्या रिसेप्शन आहे येत्या काही दिवसात आणि त्या रिसेप्शनला आम्ही एक तिच्यासाठी एंट्री डान्स परफॉर्मन्स करत आहोत. सो तुम्हाला मी सांगतो आता की कसा गोंधळ बाहेर जमलेला आहे. सो टिल देन स्टे ट्यून. मी लगेच घेऊन चाललोय तुम्हाला तिथे.